दूरवरती आहेत आणि तिथे बाका येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार. चेतन देसलेच्या बॅटमधून चौकार. ओ सुंदर फटका आपण पाहताय. एक्झॅक्टली वॅकेट एरियामध्ये चेंडू पडलाय. प्रयत्न चांगले राहिले ते क्षेत्ररक्षकाचे, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहिला. तिथे नो मॅच मध्ये चेंडू पडला. बॅकअप आला आणि बॅकअपच्या वरनं चेंडू फ्लाय होत असताना अगदी सीमा रेषा गाठली आहे. चौकार. संघाची धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. 30 धावा फलकावरती स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डाबामधला. शॉट आपल्याचा बॉल तिथे मिस टायमिंग. डाऊन द क्षेत्र दूरवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावासाठी शुभम निघालाय. रन आउटची संधी आहे. फेकी अॅक्युरेट आणि तिथे रन आउटची विकेट. सो 3 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती मोर्या प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघ. या संघाने बनवलेला आहे तब्बल धावा 32 आणि 33 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ओम साई बळू क्रिकेट संघासमोर. 32 धावा बनलेल्या आणि 33 धाव्यांची आवश्यकता.
महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. डगआउट मधून कोणीही बोलायचं नाही प्लीज, याच्या पण नोंद घ्या. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा कॉल आहे. तुमचा बॅटर जर चांगला खेळत असेल तर त्याला फक्त टाळणे प्रोत्साहित करा. सो बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आपण पाहताय. विवेक देसाईच्या बॅटमधून षटकार चौकार. बॅटर तयार गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत डाऊन दी बॉल. छोटू मिस्टेक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप आणि तिथे जीवदान मिळतो बॅटर विवेक देसलेला. तो चांगला टच मध्ये सध्याच्या घडीला. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, त्यानंतर कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 11 धावा आहेत. 11.00 ची सरासरीच मेंटेन ठेवायची आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावा बनलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे ओमसाई पळू क्रिकेट संघाची मैदानाच्या आत. चांगला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ टेकअप घेत असताना सरळ वेगानं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. गुड बॉल. चांगला चेंडू. विवेक देसले सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग पाहायला मिळतो फलंदाज प्रणव मोरे सध्याच्या घडीला पहिलाच बॉल खेळत असताना पहिलाच बॉल खेळला तो डॉट. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती ज्यावेळेस विवेक स्ट्रायकिंग एंडवरती होता त्यावेळेस धावा भरपूर मात्र बनवल्या गेल्या. स्ट्राईक जशी रोटेट झाली, नवीन बॅटर समोर पाहिला गोलंदाज शुभमनं आणि त्यानंतर 2 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेच्या षटकामधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. तिथे ओव्हर कंप्लीट. 3 चेंडूवरती वर्चस्व राहिले होतं ओमसाई पलू क्रिकेट संघाचं. त्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केला गेला गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. आता शेवटचे 12 बॉल आणि इक्वेशनचा विचार आपण केला तर अजूनही 22 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. निर्णायक ओव्हर. आता थोडी चर्चा केली जाईल, कोणता गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल. एक्झॅक्टली मयूर देसलेकडे खरं आपण बोट केलं होतं, परंतु आता थोडी चर्चा केली जाईल की आता मयूर देसले शेवटचे 6 बॉल हाताळेल की आता हे दुसरी ओव्हर तो हाताळेल. यासाठीच थोडी चर्चा झाली आणि त्यानंतर मयूर देसले या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं. खऱ्या अर्थाने निर्णायक ओव्हर आहे या मॅचचा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 धावा इथून थांबवायच्या आहेत मोर्या प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघाला. त्या धावा थांबवण्यात होते तर एका बाजूला विवेकला आपण पाहता जो चांगल्या टच मध्ये आहे, त्याच्या बॅटमधून सुरुवात दमदार. बॅटिंग लाईनअपचा विचार आपण केला ओमसाई पोलो क्रिकेट संघामध्ये भरपूर चांगला आहे, कारण मागच्या मॅच मध्ये स्वप्नीलला आपण पाहिलं एकंदरीत विकेट गेल्यानंतर स्वप्नीलला डावाला सावरत असताना शेवटच्या मोमेंट पर्यंत तो खेळला आणि त्यानंतर संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला. बॅटिंग आणि भरपूर चांगली आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर विवेक देसलेची कामगिरी चांगली राहिली. 11 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 3 बॉलमध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 22 धावा इथून बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी ओमसाई पलू क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मयूर देसले, स्ट्रायकिंग एंडवरती विवेक देसलेला आपण पाहताय. हा बॅटल मित्रांनो चांगला सांगताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही जर खेळण्याचा विचार आपण केला तर नौख्यात आणि नौके असताना दोन्हीमध्ये क्षमता भरपूर आहे. मयूर देसलेकडे वेग भरपूर आहे तर बॅटिंग चांगली आहे विवेक देसलेची. कोण कोणावरती भारी ठरेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. पहिल्याच बॅटची कडा मॅचची प्राइज विकेट लागले मैदानाच्या आतमध्ये. मयूर देसलेला सफलता. विवेक देसले बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट लागली दुसऱ्या षटकामध्ये. मयूर देसलेनं आता जिवंत ठेवला मोर्या प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघाला, कारण सुरुवात चांगली झाली होती विवेकच्या देसलेच्या बॅटमधून धावांची कोंडी फुटली आणि त्यानंतर विवेकचा विकेट भरपूर महत्वाचा होता मोर्या प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघाकरिता. स्वप्नील येतात मैदानाच्या आतमध्ये, मागच्या मॅचचा हिरो. आता इथून देखील बॅटिंग चांगलीच करायची आहे. मागच्या मॅच मध्ये देखील हीच सिच्युएशन होती, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संकट मोचकाची भूमिका या बॅटरनं पार पाडली आहे, परंतु आता या मॅच मध्ये जर आपल्याला पाहायचा जिंकायचं असेल तर इथून बॅटिंग चांगली करायची आहे. स्वप्नील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती. समोर मयूर देसले पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे, त्याचं मनोबळ आता वाढलं असावं. ओबिगिट केला, फटका तिथे फसलाय क्षेत्ररक्षक शुभम, परंतु जर आपण पाहिलं तर इथे शुभम देखील जर आपण पाहू शकता बनला दर्शक तिथे आला. क्रुशियल मोमेंट वरती 6 षटकार.
चांगले राहिले होते शुभमजी, परंतु इथे मिस टायमिंग असून देखील हा षटकार जो मात्र गेलेल्या मैदानाच्या बाहेर. ओ बिगिर करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू तिथे एक सिंगल साठी निघालेले आहेत. एक धाव येताना पाहायला मिळेल लेगबायच्या स्वरूपानं. संघाची धावसंख्या एका सिंगलच्या मदतीनं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा समीकरण उर्वरित शिल्लक राहिलेला. मयूर देसलेचे हे 3 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. तर एका बाजूला स्ट्रगल करताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतो प्रणव मोरे. तो खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हर मध्ये 3 चेंडू डॉट खेळलेला आहे. आठवा पाडना, चलिए गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. बिग हिट, सिक्सर, व्हाट अ शॉट, सुंदर फटका. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्यानंतर बाडना हा कडवा प्रहार, सिक्सर. क्रुशियल मोमेंटला सिक्सर येताना पाहायला मिळतो बॅटर प्रणव मोरे, जो स्ट्रगल करत होते त्याच्या बॅटमधून या फटक्यांची नितांत गरज होती ओमसाई पळू क्रिकेट संघाला. बिगिन मिस टायमिंग, डाऊन द बॉल, शुभमला पकडला कॅच, विकेट. मैदानाच्या आतमध्ये लागली दुसरी. फलंदाज प्रणव मोरे, बॅक टू द डगआउट. चोवीस धावा फलकावरती. शेवटचे 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. ओमकार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अंडरआर्म स्पर्धेमध्ये या खेळाडूचं चांगलं नाव, चांगलं वर्चस्व ओमकारचं. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा ओव्हर आहे, परंतु इथून बॅटिंग जर आपण पाहिलं तर चांगली करावी लागेल. एका बाजूने स्वप्नीलच्या पाठमधून मोठे फटके आले, त्यानंतर विवेकच्या पाठमधून मोठे फटके आपण पाहिले. क्रुशियल मुवमेंटला प्रणवच्या पाठमधून एक सिक्सर आला आणि त्यानंतर सामना खुला झाला. ओ शेवटचा बॉल मयूरनं फेकला डॉट. आता इथे लाऊड अपील तर केली गेली एक्झॅक्टली. दोन षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 बॉल आणि आवश्यकता 9 धावांची. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 9 धावा. मास्टर रंगतदारच झाली याच्यातील मात्र काही शंका नाही. ज्यावेळेस परिणाम मध्ये बॅटिंग करत होती टीम मोरे प्रतिष्ठान जायगाव, या संघाचा विचार आपण केला तर 2 षटकांमध्ये धावा होत्या 25, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये सतीशची गोलंदाजी चांगली राहिली होती. त्याच प्रकारची कामगिरीतून करायची गौरव पडवलला. इथून हा सामना जिंकायचा मोरे प्रतिष्ठान जायगाव टीमला. तर आता इथे 6 चेंडू आणि आता 9 धावा डिफेन्स करावी लागतील. स्ट्रायकिंग वरती स्वप्नील जो चांगल्या टच मध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिलेले आहेत. परिणामामध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये जी कामगिरी चांगली राहिली, या दुसऱ्या मॅच मध्ये आल्या त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. परंतु तो प्रेशर दोन्ही टीम वरती असावं, कारण 6 चेंडू आणि 9 धावा कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. म्हणजे इथून जिंकायचं असेल ओमसाई पलू क्रिकेट संघाला तर या 9 धावा बनवायच्या. पहिलाच बॉल बाडना, सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षण खराब आणि धावासह 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन, बॉल टू रन इक्वेशन. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. चहनमान किसळ क्रिकेट संघाने तिसऱ्या फेरीमध्ये बाजी मारली आहे. आता त्यांच्यासोबत कोणता संघ खेळेल याच्या दिवसातील शेवटचा अंतिम मॅच हे पाहणं भरपूर महत्वाचं. 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता.
पहिल्याच बॉलवरती मयूर खऱ्या अर्थानं गौरव पडवळच्या विरोधामध्ये चौकार येताना आपण पाहिलेला आहे. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नीलला आपण पाहता सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. 5 बॉल 5. रणवेमध्ये थोडासा व्यत्यय त्यांना पाहायला मिळेल. तिथे पंचांना डेड बॉल जो मात्र घोषित केलेला आहे. 5 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. गोलंदाज तयार. गौरव पडवळ राईट आर्म राऊंड दी विकेट. शॉट ऑफलाईनचा बॉल लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय. मोक्याच्या क्षणाला स्वप्नीलचा विकेट मिळवलाय. गोलंदाज गौरव पडवळला करून दिला कमबॅक. सुंदर चेंडू आणि तिथे मोठी विकेट. 4 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर स्वप्नीलचा मोठा विकेट. इक्वेशन आहे 4 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर दाखल होतात बाळा. सध्याच्या घडीला मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली बाळा या खेळाडूची. परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता 4 बॉल आणि 5 धावा बनवायच्या आहेत. गौरव पडवळ हार दोन्ही संघाला मंजूर नाहीये. दोन्ही संघ लढतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती स्वप्नीलचा वर्चस्व. त्यानंतर मैदानाच्या मध्ये सांगू दिलं गौरव पडवळला की हम भी किसी से कम नाही. विकेटचं पतन आणि तिथे मोठा विकेट त्याने कॅरी केला. 4 बॉल 5. शॉट ऑफलाईनचा बॉल क्लास फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल. तिथे घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये थ्रो करण्याच्या अगोदर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. किती मोठी चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. चौकार आलाय. चौकार येताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. क्षेत्ररक्षण तर सुंदरच झालं परंतु फेकी करण्याच्या अगोदर चेंडू हातातून निसटला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी. 3 चेंडू 1 धावेची गरज. तिथे चेंडू अडवला होता. फेकी केली असती तर 1च धाव मिळाली असती. स्ट्राईक देखील रोटेड असते. ओमकार स्ट्रायकिंग वरती असता आणि इक्वेशन असते मित्रांनो 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असते. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. मैदानाच्या मध्ये घडलं असं की क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. फेकी करण्याच्या अगोदर चेंडू निसटला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी गेला. 3 बॉल 1 धावांची गरज. 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इथे चांगला बॉल मॅच मित्रांनो संपलेली नाही अजून कारण जायगाव क्रिकेट संघाला हार मंजूर नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली. इक्वेशन आहे आता 2 बॉल आणि गरज आहे 1 धावेची. या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. एक मिनिट पंच फक्त सांगणार थांबायचं 1 मिनिट. मॅनेजमेंट कमिटीचं असं कळलं की आता पळू संघाचा जो गोलंदाज आहे तो त्या ठिकाणी फिरायला गेला म्हणजे डगआउट सोडून गेलाय म्हणजे आता 2 धावांची पेनल्टी आहे याची आपण नोंद घ्या.
2 धावांची पेनल्टी आहे. जे गोलंदाज सतीश होते ते त्या ठिकाणी गेलेले आहेत, डगआउट मध्ये ते उपस्थित नाहीयेत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 2 धावांची पेनल्टी. दोन धावांची पेनल्टी क्रुशियल मुवमेंटला आली आहे. सतीश भाऊनी गोलंदाजी चांगली केली होती, परंतु डगआउट सोडून ते गेले आणि त्यानंतर मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 2 धावांची पेनल्टी. आता इक्वेशन आहे 2 बॉल धावा बनवायच्या 3. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. क्रुशियल मुवमेंटला 2 धावांची पेनल्टी. आता जायगाव संघाला जिवंतच ठेवलंय. 5 मध्ये 2 बॉल 3. दोन चेंडू आणि 3 धावा. ओवाडव्या बॅटनं फोर्स केला, सुंदर फटका डाऊन दी बॉल. विशाल क्रुशियल मोमेंटला कॅच पकडलाय आणि तिथे विकेट लागली. बाला बॅक टू द डगआउट. क्रुशियल मोमेंटला विकेट, क्रुशियल मोमेंटला पेनल्टी. इक्वेशन 1 बॉल 3. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी काय सामना जर टाय झाला तर मग सुपर ओव्हर. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 धावा बनल्या तर मग सुपर ओव्हर. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 2 बनल्या तर सुपर ओव्हर. ओव्हरमध्ये थोडंसं व्यत्यय पण पाहायला मिळतोय. एक बॉल 3. समोर मारला, मिसटायमिंग डाऊन द बॉल. फिल्डर मयूर देसले, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय? 2 धावा. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 धावा तर बनलेल्या आहेत. आतमध्ये इन हो मित्रांनो. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. क्रुशियल मोमेंटला 2 बनला. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मित्रांनो, सुपर ओव्हर. काय झाली? मयूर देसलेनं कॅच सोडलाय आणि तिथे आता सुपर ओव्हर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जायगाव टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. जायगाव टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. बसलंच नव्हतं.
क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. सुपर ओव्हरला सुरुवात. स्ट्रायकिंग इन वरती पाटर स्वप्नील. पहिलाच बॉल वेगवान आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा व्हाईट बॉल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू. ए सूरज व्हाईट बॉल. शुभम तयार. स्ट्रायकिंग इन वरती स्वप्नील. शेवटची एक मॅच राहिली बरोबर बॉन्डर ताबा घ्या. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट. 1 फॉर दी ओव्हर. असा कॉल या ठिकाणी दिलेला आहे. दोन चेंडू आलेले आहेत व्हाईट. दोन अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत गोलंदाज शुभमनं. सुपर ओव्हरचा हा सामना. बादल तयार. स्ट्रायकिंग इन वरती स्वप्नील. ओ चांगला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ बरोबर पडला आणि तिथनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. 2 वाईट नंतर आलेला डॉट. ओ विकेट घेण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. चांगले चेंडू राहिले 2. गोलंदाज शुभमचे 2 सुरुवातीचे व्हाईट आणि त्यानंतर 2 फेकलेले आहेत डॉट. स्वप्नील स्ट्रायकिंग इन वरती. नॉन स्ट्रायकिंग इन वरती विवेक देसलेला पण पाहताय सध्याच्या घडीला. 2 बॉल व्हाईट त्यानंतर 2 बॉल चांगले हाताळलेत. विवेक सध्याच्या घडीला काहीतरी कान मंत्र देत असताना स्वप्नीलला.
कारण 2 डॉट झाल्यानंतर एका षटकाच्या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर तर क्रिएट होतच. हो, इथे चांगला बॉल, सुंदर चेंडू आणि संघाच्या क्षेत्रामध्ये आमचे लाडके तानाजी भाऊ वाघ देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. सुरुवातीचे 2 बॉल आलेले आहेत वाईट आणि त्यानंतर आलेले 3 बॉल टॉप. शुभम सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये करतो. स्ट्रायकिंग एरियावरती स्वप्नील, त्याची बॅटिंग आपण चांगली पाहिली, परंतु या मॅच मध्ये हो इथे लाईन खराब आहे. व्हाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव. 3 धावा आहेत मित्रांनो. धावफलकावरती 3 चेंडूची अॅक्युरेट फेकी झाली. 3 डॉट आणि 3 व्हाईट, म्हणजे तिन्ही धावा ज्या आहेत त्या मोफतच्या मिळाल्या आहेत. फुकट तेवढं पौष्टिक असं म्हणतात ना, तर 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग वरती स्वप्नील तयार. शेवटचे 3 बॉल, सुपर ओव्हरचा हा ठरा. ओ डॉट, सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे इंजर्ड होतात शुभम, परंतु काय गोलंदाजी केले मैदानाच्या आत. 3 वाईट नंतर 4 चेंडू आलेले आहेत डॉट. सुपर ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावा धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे व्हाईट बॉल. पहिल्या टीमला जर एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला तर तिथे कोणत्या प्रकारचे धाव नसणाऱ्या अथवा विकेट देखील नसल्याची आपण नोंद घ्या. म्हणजे पहिल्या टीमला जर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेला, 2 पंचांमध्ये कॉल झाला, 1 फॉर द ओव्हर असा कॉल दिला होता. त्यानंतर सेकंड शॉट बॉल गोलंदाज शिवून हाताला, म्हणजे नो बॉल, फ्री हिट. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज शुभम तयार. गोलंदाजी मार्कवरती. आता स्वप्नील थोडा स्ट्रगल करतो. इथून या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये एकच खेळ चालू आहे, गोलंदाज आणि एसटी रक्षक. म्हणजे गोलंदाज गोलंदाजी करतो आणि चेंडू एसटी रक्षकामध्ये विसरतोय. हाच खेळ फक्त चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. सुपर ओव्हरच्या या मॅच मध्ये स्वप्नील जो खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी त्याची 2 मॅच मध्ये राहिली, परंतु सुपर ओव्हर मध्ये थोडंसं तो अडचणीत आहे. तिथे संधी होती, नो बॉल होता, फ्री हिट होता आणि त्यानंतर तो देखील चेंडू डॉट खेळलाय. बिग हिट शेवटच्या बॉलवरती फायनली मोठा फटका, सिक्सर, षटकार. ओव्हर कंप्लीट, 10 धावा आणि 11 धावांची आवश्यकता. चला दाखल व्हायला लगेच ओमसे पोलू टीम. आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हायचं. एक मॅच मध्ये आपल्याला अजून कव्हर करायची आहे.
चला बॅटर आपण दाखल व्हा लगेच मैदानाच्या आत. सलामीची जोडी जी मात्र दाखल होता आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावांची आवश्यकता या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये. 5 चेंडूमध्ये धावा अवघ्या होत्या 4. शेवटच्या बॉलवरती स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर धावसंख्या 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता 6 चेंडू 11 धावा सुपर ओव्हरचा हा थरार आपल्याला पाहायला मिळेल. शुभम आणि त्याच्या सोबतीला मयूर देसले ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. अकरा धावांची आवश्यकता या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये. गोलंदाज गोलंदाज विवेक देसले तर स्ट्रायकिंग वरती मयूर देसलेला आपण पाहताय. 6 चेंडू सुपर ओव्हरचा हा थरार आणि त्या थराराला सुरुवात. पहिला फुलटॉस समोर मारला, समोर फटका चांगला विवेक देसलेच्या विरोधामध्ये मयूर देसलेचा टोळा चौकार. पहिल्याच बॉलवरती दमदार स्ट्रोक स्टेप आउट झाले. फुटवर्कचा सुंदर वापर केला बॅटर मयूरनं आणि अगदी बॉलच्या रेंज पर्यंत तो पोहोचला. लोब फुलटॉस होता, समोर मारला होता आणि त्यानंतर हा चौकार आलेला आहे. इक्वेशन 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता. मयूर देसले स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाज गोलंदाज विवेक रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. वेग 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 भरपूर आहे गोलंदाज विवेक कडे. त्याचं चित्र आपण पाहिलं सध्याच्या घडीला. डॉट बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मयूर देसलेचा. टान्स लवकर बदलला ते पाहिलं गोलंदाज विवेकनं आणि एक चांगला बॉल अटेम्प्ट केला गेला मैदानाच्या आत. 4 चेंडू 7 धावा. तयार. फुल टॉस समोर मारला, सुंदर फटका क्षेत्राच्या डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव, दुसरा धावाचा प्रयत्न आणि तिथे रनआउटची संधी आहे. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. थर्ड अंपायर रेफर केला जातो. बॅटर रनआउट. चला विकेट आहे मित्रांनो. माणूस बोलते 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता.
पंच 1 मिनिट सामना थांबवा 1 मिनिट. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 6 धावा. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल चांगला चेंडू आहे. आता इथे मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील केली जाते वाईट साठी. पंचांचा रिव्ह्यू एसडीज बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. व्हाईट बॉल. ओ इथे मैदानाच्या आतमध्ये कुठे रे? एसडीज चांगला बॉल. एसडीज पुन्हा तो रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एक रिव्ह्यू मित्रांनो, तो रिव्ह्यू जर तुम्ही गमावला तर पुन्हा रिव्ह्यू नाहीये, पण तो सक्सेसफुल झाला रिव्ह्यू तर मग पुन्हा रिव्ह्यू आहे. फ्री डिलिव्हरी चांगला चेंडू आहे. अगदी लेग स्टिकच्या वरनं चेंडू गेलाय, त्यामुळे फेअर बॉल. निर्धाव चेंडू आहे. जाऊ दे, एक बॉल टाकून. अंपायर आता डिसिजन देऊ आपण. 5 धावांची आवश्यकता आहे 2 बॉल मध्ये. रेंज गेले, नेटवर्क इश्यू आहे. आता थर्ड अंपायर कोणी मागू नका, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ऑन फील्ड अंपायर तुमचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल, याची आपण नोंद घ्या. चांगला बॉल तिथे मिस टायमिंग आहे. ओ चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल, एक कम्प्लीट रन आउट. खरं अर्थाने दुसरा धावचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता.
आता या चेंडूवरती विकेट आली, डॉट बॉल आला, तरी पण सुपरच ओव्हर. सर्वात आनंद झाला असेल तो किसल टीमला, म्हणजे इथे जर सुपर ओव्हर झाली तर त्यांना आराम आहे. एक चेंडू आणि एक धावींची आवश्यकता आहे. या बॉलवरती सिंगल आली तर सामना घेऊन जातील मोर्या प्रतिष्ठान जायगाव. इथे डॉट बॉल आला तर दोन टीमला आनंद होईल, एक ओमसाई पोलूला आणि एक जानवन किसलला. जर डॉट आला तर म्हणजे अजून एक सुपर ओव्हर आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. स्कोर लेवल पुन्हा एकदा झाले, एक बॉल एक धावींची गरज. स्ट्रायकिंग वरती मयूर देसले तर गोलंदाजावरती गोलंदाज विवेक देसले. एक चेंडू आणि एक धाव्यांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये मित्रांनो, एक बॉल एक. एकतर मोरिया प्रतिष्ठान जायगाव क्रिकेट संघ हा मॅच जिंकेल, नंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल डॉट किंवा विकेट आल्यावरती. एक चेंडू एक धाव्यांची गरज. मयूर स्ट्रायकिंग वरती. ओ तिथे सुपरच ओव्हर होईल. आता आनंद दोन्ही टीमला, किसल वाड्यांना आनंद भरपूर झालाय. चला चला ओ क्षेत्रक्षण राहू द्या, क्षेत्रक्षण राहू द्या, काय क्षेत्रक्षण राहू द्या. पलू टीम क्षेत्रक्षण आहे तसंच राहू द्या. आता फक्त जायगावले बॅटर पाठवा. नाही यांचा बॅटर चेंज करा. आता नवीन 3 बॅट्समन मित्रांनो, आणि तुमचा बॉलर नवीन सांगा रे. आणि गोलंदाज पण नवीन. बलू टीम कॅप्टन आपण या, एक जण या कॅप्टन या. बलू टीम कॅप्टन जय आपण जय. चेंज बॉलर पण चेंज. 3 प्लेअर ची नावं. हॅलो. प्लेअर बोलो. सर्वप्रथम दोन्ही टीमचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हा खेळायला आहे का पण? खेळायला आहे का? तू खेळायला का कमिटी मध्ये का तिकडे का? कंपल्सरी 12 खेळाडू पाहिजे. कंपल्सरी. ऑफिशियल कॉल कंपल्सरी 12 खेळाडू. ते 11 मध्ये नका देऊ, 12 तुमचा
चला 12वा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला मॅच रोमॅन्टिक आहे. जायगाव संघाचे 3 बॅट्समन आणि 12वा खेळाडू. 12वा खेळाडू पाठवा पटकन. चेतन आणि मयूर का 2 चेतन आणि मयूर नाही का बरोबर. असं कसं काही थांब. पंच 1 मिनिट टाइम झाला तर उद्या तुमचा 12वा खेळाडू आणून द्या आणि 2 रनाची पेनल्टी. ओके ओके. टीम जायगाव संघाला 2 धावांचा पॅनलाइज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंगचा विचार केला तर पुणे 36 आणि समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इष्टा कव्हरमध्ये फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक होता, थोडासा फंबल होता बाहेर होता. बघता एक धाव बनले, दुसरेही धाव बनले. खेळाडू कक्षामधून मित्रांनो आवाज देऊ नका.
थोडस सहकार्य करा, आयोजक कमिटीला थोडस सहकार्य करा. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका प्लीज. धावत फलकावरती 4. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज 36. बन्नाट वेगाने बॉल फेकला होता. बाईच्या रूपाने सिंगल धाव बनण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. एक धाव. एका धावेच्या मदतीने धावा फलकावरती 5 धावा. 5 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मध्ये षटक क्रमांक देखील सुपर ओव्हर मध्ये सामना. पहिल्या वेळेस सुपर ओव्हर झाला, पुन्हा एकदा सुपर ओव्हर. पुन्हा एकदा जर सुपर ओव्हर झाला तर बॉल आउट दिला जाईल. याच्याकडे दोन्ही संघाचं लक्ष राहू द्या. मैदानाच्या आतमध्ये धावाची संधी निर्माण झाल्या आणि बघता बघता इथे पाहायला गेला तर धावाच्या संधी निर्माण झाली. ती त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळते टीम. ओम साई पळू संघाला देखील एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. पहिला विकेट चेतन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक इन वरती चेतन आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक इनचा विचार केला तर चेतन आणि स्ट्राईक इनचा विचार केला तर मयूर. स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज संध्याकाळी जाणार आहे ना. सतीश पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोर फुलटॉस बॉल चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक परंतु बॉल पर्यंत पोहोचला. धाबाची संधी पुन्हा एकदा निर्माण झाल्या आणि इथे बघता बघता 1+ विकेट. पुन्हा एकदा विकेट आणि इथे ऑल आउट. षटक समाप्तीचं शिकणे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धाबाचा फलकाचा विचार करता 5 आणि 2 धावा 4 आणि 2 धावाचा पॅनलाइज म्हणजे 6 धावा. सॉरी 6 धावा आणि 2 धावाचा पॅनलाइज म्हणजेच 8 धावा. तुम्ही थांबा. ओके ओके सॉरी बाय द मिस्टेक पेनल्टी जायगाव संघाने दिले म्हणजेच 6 धावा बनल्यात. विजय आणि 2 धावाचा पॅनलाइज म्हणजेच 4 धावा. विजयासाठी 5 धाव्यांची गरज. बाय द मिस्टेक टीम जायगाव संघाला पॅनलाइज केला. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचा टीम जायगाव संघ लगेचच आपला क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवा आणि पळू संघ आपले 2 सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवायचे. पळू संघ आपण लवकरात लवकर खेळाडू कक्षामध्ये थांबा कारण अजून आपल्याला एक शेवटचा सामना खेळवायचा आहे. थोडस आयोजक कमिटीला सहकार्य करा आणि जायगाव संघाने आपलं तोडी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मित्रांनो दोन्ही टीमला माझी विनंती आहे आपण थोडस कमिटीला सहकार्य करा. लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि पळू संघ आपले सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवायचे. 6 बॉल विजयासाठी 5 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा पळू संघ लढत देताना पाहायला मिळतो. जायगाव संघाचं एक गोलंदाज नाव मयूर आहे ना. मयूर. मयूर ओके ओके गोलंदाज मयूर. सलामीची जोडी टीम पळू संघाकडनं मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ओमकार आणि ओमकारला 7 मैदानाच्या आतमध्ये राहील सिद्धेशची 7 देखील ओमकारला राहते. 6 बॉल 5 धाव्यांची गरज असताना टीम पळू संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. डबल सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सिंगापूर वॉरियर चषक 2026 हा मान रणसंग्राम खरं तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 3ऱ्या राऊंडचा सामना आपण डबल सुपर ओव्हर मध्ये पाहत आहोत. एका साईडला संघ जायगाव आणि त्याच्या विरुद्ध टीम
पळू संघ आपल्याला पाहायला मिळतं. चला टीम मिटिंग नको आहे, लगेचच आपल्या क्षेत्ररक्षण सजवायचं. टीम जायगाव संघ स्ट्रायकिंगचा विचार करता ओमकार, नॉन स्ट्रायकिंगचा विचार करता सिद्धेश. ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये 5 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाज मार्ग होते गोलंदाज मयूर. पंच सामना ऑन करा. 6 बॉल 5 धावा. डबल सुपर ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वालिफायचा मॅच काय पंच सामना थोडासा स्पीडअप करा. आयोजक कमिटीला सहकार्य करा. ऑफिशियल कॉल आमच्यापर्यंत पोहोचलाय, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. सामना थोडासा फास्ट करा. असून देखील क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. 6 बॉल 5 धावा. स्ट्रायकिंग इन वरती ओमकार, नॉन स्ट्रायकिंग इन वरती सिद्धेश आणि गोलंदाज मार्गवरती गोलंदाज मयूर. पहिला बॉल मयूरचा. स्ट्रायकिंग इनचा विचार करता ओमकार साठी फेकला असेल. कुटुंबाचा बॉल बॅटचा देखील बाहेरील कडे घेऊन बॉल थर्ड स्लिप कडे बोलताना पाहायला मिळत होता. सेकंड स्लिपच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पैकी मैदानाच्या आतमध्ये करा. तिथपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने टीम पळू संघाचं श्री गणेशा होताना पाहायला मिळेल. 1 धाव फुलकावरती होताना पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल बनवायच्यात अजून 4 धावा. 5 बॉल 4 धावा. सामना जर पुन्हा एकदा बरोबर सुटला तर बॉल आउट केला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. स्ट्रायकिंगचा विचार केला तर सिद्धेश, गोलंदाज मार्क होते गोलंदाज मयूर. पहिला बॉल फेकला, पहिला बॉल होते सिंगल धावा. अजूनही देखील मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल फेकायचे आहेत. 5 बॉल मध्ये 4 धावा बनवायचे. स्ट्रायकिंगचा विचार केला तर सिद्धेश समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. दुसरा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या माध्यमातून देखील षटक हाताळला जातोय. सुपर ओव्हर मध्ये देखील हा षटक. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, दुसरा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 4 बॉल आणि अजून 4 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंगचा विचार केला तर सिद्धेश खोलीवर टप्प्याचा बॉल. अजून एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतो. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा अर्थात मयूरचा. सातत्याने सुपर ओव्हर मध्ये जर पाहिलं गेलं तर सातत्याने 2 बॉल डॉट बॉल. आता 3च बॉल झालेत. धपाधपचा विचार करतात 1 धाव. अजूनही विजयासाठी 3 बॉल आणि 4 धावांची गरज असताना स्ट्रायकिंगचा विचार केला तर सिद्धेश, गोलंदाज मार्क होते गोलंदाज मयूर. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतो. चला सामना थोडासा स्पष्ट करा. गोलंदाज पण एकदा मयूर आणि स्ट्रायकिंगचा विचार केला तर सिद्धेश 2 बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अकुटप्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक मुन्ना पाहायला मिळतोय. कमालीचा झेल जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. मुन्नाचा खेळाडू सेलिब्रेट झेलचा अतिशय चांगला करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज इथे सिद्धेश होते मैदानाच्या बाहेर. बाळा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आपण रिएक्शन मध्ये पाहू शकाल. छोटा मुन्ना क्षेत्ररक्षक होता, त्याच्या माध्यमातून सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये देखील झेलचा सेलिब्रेट करताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धोका क्रमांक 1 शेवटचा विकेट. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 धावा. स्ट्रायकिंगचा विचार करतात बाळा, नॉन स्ट्रायकिंगचा विचार केला तर ओमकार पाहायला मिळतो. गोलंदाज मार्क होते गोलंदाज मयूरचं कौतुक करावं लागेल. 5 धावा डिफेन्स करण्यासाठी गोलंदाज मार्क होते सज्ज झाला. आतापर्यंत 4 बॉल फेकले, 4 मध्ये 2 डॉट, 1 विकेट आणि 1 सिंगल असं देखील षटक पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल, अजूनही विजयासाठी 4 धावांची गरज. स्ट्रायकिंगचा विचार करतात बाळाच्या माध्यमातून देखील संघाचा विजय केला जाईल का? गोलंदाज मार्क होते गोलंदाज मयूर. अजून षटकामध्ये 2 बॉल डॉट येतील का? कोणता संघ होतो याच्यामधून विजय? शेवटचे 2 बनवायचे 4. सुंदर देखील फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. बघता चांगले क्षेत्ररक्षण, धावाची संधी इथे पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट आणि टीम इथे शिव प्रतिष्ठान जायगाव संघ हे मॅच मध्ये होतो विजय. जिंकलेले संघाचे अभिनंदन. टपलक टीम पळू. चला झालेल्या मॅचचा आपण लाईनअप करायचा. क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी टीम शिव प्रतिष्ठान जायगाव संघ आणि त्याच्या विरुद्ध संघ
जय हनुमान किसळ. चला मोर्या प्रतिष्ठान जायगाव सॉरी कुठं बसला खाली बाई त्याला लावायला आलं. चला जय हनुमान आणि मोर्या प्रतिष्ठान किसळ जायगाव संघ लगेच जे आपण टॉस करणार आहोत. मुख्य आयोजक किरण सुपे यांच्या शुभ हस्ते केला जातो शेवटच्या मॅचचा टॉस. अतिशय सुंदर देखील रोमॅन्टिक सामना पाहायला मिळाला. ए बाई त्याला इकडे बरोबर मोर्या प्रतिष्ठान जायगाव विपक्ष टीम पळू दरम्यान देखील डबल सुपर ओव्हर मध्ये सामना पाहायला मिळाला. ऑल आउट टीम झाली खऱ्या अर्थाने देखील 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना सुंदर गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला आपण आजच्या दिवसामध्ये क्वालिफायचा सामना खेळणार आहोत. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रणय तुषार याच्या शुभ हस्ते दिला जातो हा मॅन ऑफ द मॅच. प्रणयला दिला जातो हा मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये ट्रेनिंग पॉईंट सापडेल या क्षेत्ररक्षण अर्थात प्रणयने दिला जातो हा मॅन ऑफ द मॅच. जायगाव टॉस. मोर्या प्रतिष्ठान जायगाव संघानं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय जय हनुमान किसळ संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय दिलाय. मोर्या प्रतिष्ठान जायगाव संघाला 2 धावाचा पॅनलाइज 12वा खेळाडू नसल्या कारणानं त्याला दिले जाते 2 धावाचा पॅनलाइज.